परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रकृतीचे विटंबना जातीवादी समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली। त्याचे पडसाद अंजनगाव सुर्जीमध्ये उमटले आहेत। त्या समाजकंटकाला फाशी देण्यात यावी, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन लवटे व तहसीलदार पुष्पा सोळंके यांना देण्यात आले। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी तेजस अभ्यंकर, सिद्धार्थ सावडे, मनोज मेंढे, भाऊराव वानखडे, अभिजित अभ्यंकर, सचिन कांबळे, अंकुश इंगळे, विजय रायबोले, अमोल हेरोडे, शुभांगी वानखडे, सुभाष तायडे, अरविंद तायडे, मंगल इंगळे, प्रेम भोके, रुपेश सावडे, बाळासाहेब गोंचोर, पंकज वारुडे, संघरतन सरदार, राजकुमार गोबरे, चंद्रशील बर्डे, रोशन इंगोले, भैयासाहेब खंडारे, पुरुषोत्तम घोगरे, सागर वानखडे, आकाश वानखडे व संविधान प्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।